म्हणजे आताची सर्वात मोठी बातमी आपल्याला समोर येत आहे. तुकाराम मुंढे अडचणीत सापडलेले आहेत आणि समस्त व्यापारी बांधव एकवटलेले आहेत. आता थेट कोर्टात असा वाद. काय आहे तो वाद? चला तर आपण जाणून घेऊयात मंडळी. तर मंडळी, गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत आहेत. तर महाराष्ट्रात सुट्टे खाद्यतेल विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने घातलेल्या या बंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी आक्रमक झालेले आहेत. तर या निर्णयावर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाची महत्त्वाची बैठक रविवारी नाशिकमध्ये पार पडली. या बैठकीला राज्यातील विविध भागातून खाद्यतेल व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले होते आणि बैठकीत प्रशासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध करत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आलेली आहे. तर मंडळी, सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील बंदी हटवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुट्टे खाद्यतेल विक्रीवर निर्णय घालण्यात आलेले आहेत. तर या निर्णयामुळे पारंपरिक खाद्यतेल व्यापारी व किरकोळ व्यापारी जे विक्रेते आहेत तसेच कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांवर मोठा आर्थिक परिणाम होणार असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी महासंघाने करण्यात आलेली आहे. त्यांनी 15 दिवसाचा अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे. तर नाशिकमध्ये झालेल्या या बैठकीत व्यापाऱ्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसेच राज्य सरकारला निर्णय मागे घेण्यासाठी 15 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. या कालावधीत सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभरातील व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही महासंघाने दिलेला आहे. सरकारच्या भूमिकेकडे त्यांचं लक्ष आहे आणि दरम्यान नाशिकमधील या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे आगामी काळात खाद्यतेल व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने 15 दिवसात निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला. आता सरकार या मागणीवर काय भूमिका घेणार आहे तुमची?